नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कशा आहात सर्व? मस्त आहात ना? तर सर्वांनी मस्तच राहा। तर आज आहे आपली दीप अमावस्या आणि दीप अमावस्या आज आहे, त्यामुळे मी मस्त देवाचे स्वच्छ पितांबरीने वगैरे ॲक्लिन पावडरने मस्त साफ केलेले आहेत। तर किती छान वाटतात बघा। आणि नंतर मस्त अशी देवांची पूजा पण झालेली आहे। तर मी नेहमीच तुम्हाला व्हिडिओ पाठवत असते देवपूजा करताना, पण आज खूप काम आहेत आपल्याला, कारण की दीप अमावस्या असल्यामुळे आपल्याला सगळे दिवे वगैरे घरात जेवढे पण दिवे असू दे तुमच्याकडे, काचेचे असू दे, चांदीचे असू दे, त्या सर्व दिव्यांची आज पूजा करायची आपल्याला। त्यामुळे मस्त असे स्वच्छ साफ केलेत मी। आणि तुम्ही कितीही साफ करा तरी त्याच्यावर डाग पडतात, त्यामुळे तुम्ही नेहमी आहे ना कपड्याने वगैरे रुमालाने साफ पुसून घ्या त्यांना, म्हणजे त्याच्यावर पाणी नाही राहिलं पाहिजे असं स्वच्छ करा। आणि दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करतात। जो दिवा ज्ञान आणि प्रकाश देतो, अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखवतो, त्या दिव्याची पूजा केली जाते। तसेच आज गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे। जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात, त्यातून गुरुपुष्यामृत योग निर्माण होतो। पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा। या योगात गुरु आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो। गुरुवार हा दिवस बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे। या दोघांचा संगम झाल्यावर जो योग तयार होतो त्यालाच गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात। तर सगळ्यात आधी मस्त कणिक वगैरे घ्यायची आपण एका परातीमध्ये, आणि त्याच्यामध्ये थोडे साखर किंवा गूळ घ्यायचं आहे, कारण की हाच प्रसाद म्हणून आपण दिव्यांना दाखवणार आहे आणि त्याची दिव्यांना ह्याच दिव्यांनी ओवाळायचं असतं। आणि जर घरात लहान मुलं असतील तर लहान मुलांना देखील ह्या दिव्यांनीच आज ओवाळलं जातं। तर खूप छान असे दिवे होतात हे। आणि त्याच्यामध्ये ना तेल किंवा तूप टाकून पण तुम्ही हे प्रज्वलित करू शकता दिवे। तर सगळ्यात आधी ना हे दिवे केल्यानंतर हे उकळायचे असतात। काही काही लोक टोपामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर चाळण ठेवून पण उकळवतात, मी पण तशी करायची, पण आता आज खूप घाई झाली आहे माझी आणि थोडी तब्येत पण ठीक नाही आहे माझी, त्यामुळे मी कुकरमध्येच लावते। पण कुकरमध्ये लावताना पण अशी माझ्याकडे स्टीलची डिश आहे, त्याला होल आहेत असे बघा छोटे छोटे चाळणीसारखे, तर त्याच्यावरच मी तेल लावलं आहे। आणि तेल लावायचं असतं की म्हणजे चिटकत नाही खाली पीठ, आणि त्याच्यावरच दिवे मी अशी लावून कुकरमध्ये लावणार आहे। तसेच अगदी प्राचीन काळापासून दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृतीच आहे। दिव्यांची ज्योत ही अग्नितत्वाचे प्रतीक आहे आणि दिवा मांगल्याचे प्रतीक आहे। तर सगळ्यात आधी मी इथं मस्त स्वस्तिक काढून घेतले, कारण की कोणतीही पूजा करताना किंवा पाठ ठेवताना त्याच्या खाली पहिलं स्वस्तिक हे काढावंच लागतं। तर पाठ ठेवल्यावर काढता येत नाही, त्यामुळे मी पाठ ठेवायच्या आधी स्वस्तिक काढते मस्त असं, आणि त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करायची असते त्या स्वस्तिकची। आणि एक पाठ ठेवून त्याच्यावर रुमाल किंवा तुमच्याकडे असेल ते कपडा स्वच्छ तो अंतरायचा आहे, आणि त्याच्यानंतर दिव्यांची मस्त तयारी करायची आहे। तर त्याच्यात फुलवात वगैरे लावायचे, वाती लावायच्यात। आणि हे सगळे दिवे ना माझ्याकडं मी काही एकदाच घेतले नाहीत, हे थोडे थोडे करून असे एवढे दिवे झालेत माझ्याकडे। जो आवडेल दिवा किंवा काय, आपल्याला बायकांना ती सवयच असते की दुकानात वगैरे गेले की पहिलं आपण दिवे बघतो किंवा काही भांडी बघतो देवाची। मला तर खूप आवडतं देवाची भांडी गोळा करायला, तर तरी पण माझ्याकडे असं वाटतं मला कमीच दिवे आहेत। आणि याच्यातला एक दिवा तो माझ्या लग्नातलाच आहे, म्हणजे ही समय आहे ना ती माझ्या लग्नातलीच आहे। पण बघा किती छान अजून राहिली। आपण छान स्वच्छ करून वगैरे वस्तू ठेवल्या ना तर त्या कायम राहतात आपल्या संगती। तर मस्त असे दिव्यांना मी आता सगळ्या व्यवस्थित फिट करून घेतलेलं आहे। आणि ही वात आहे, तुम्ही जेव्हा दिव्यामध्ये वात टाकता ना तेव्हा तुम्ही ती सिंगल कधीच टाकू नका, कारण की दिव्यामध्ये सिंगल वात टाकायची नसते। तुम्ही ती दोन वाती करून त्याची एक वात करूनच लावायची असते। तर ही माझ्याकडे रेडीमेड वाती आणल्यात मी, पण त्या पण दोनच वाती आहेत, दोन वातीची एक वाती आहे अशी, त्या मी एका ह्या बर्नीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत, म्हणजे कधी लागलं तर अर्जंट घेता येतात। आता रेडीमेड पण छान भेटतात वाती, पण सिंगल कधीच वात लावायची नाही। तर अशी मी वात लावते। आणि तुम्हाला माहिती आहे का, याची पण म्हणजे दिव्यांची पण एक छान अशी गोष्ट आहे, तर मी आज तुम्हाला सांगते ती। एका नगरीमध्ये ना एक राजा व त्याची सून राहत होती। ती सून रोज पूजापाठ करायची, पण तिने एक दिवशी चोरून प्रसाद खाल्ला। यावर तिला विचारल्यावर तिने खोटं बोलून उंदरांवर आरोप केला। तर ह्या गोष्टीचा राग येऊन उंदरांनी तिची चोळी नेऊन पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली। ह्या कारणांमुळे तिची खूप बदनामी झाली आणि तिला महलातून हाकलून दिले।
नंतर राजा शिकारीवरून परत येत असताना त्याने रात्री गावाबाहेर एका झाडावर सर्व दिव्यांना बोलताना पाहिले। ते आपापल्या पूजेबद्दल आणि गोडगोड नैवेद्याबद्दल गप्पा मारत होते। पण राजाच्या महलातील दिवा उदास बसला होता, म्हणून सर्व दिव्यांनी त्याला विचारले। तेव्हा त्याने सांगितले, राणीवर खोटा आरोप झालाय म्हणून माझी पूजा नाही झाली। तर हे सगळं ऐकून राजा महलात येऊन सर्व तपास केला व असं समजलं राणी निर्दोष आहे। त्याने राणीची माफी मागितली व राणीला परत महलात आणलं। राणीच्या दिव्यांच्या पूजेमुळे तिच्यावरचं हे संकट टळलं होतं। अशी ही छोटीशी गोष्ट आहे। तर खरंच म्हणजे बघा, कोणत्या पण गोष्टीचं तुम्ही मनोभावाने कोणती गोष्ट केली ना, त्याचं फळ आपल्याला नेहमी चांगलंच भेटतं। आणि दीप अमावस्येनंतर आता दुसऱ्या दिवशी चालू होणार आहे तो म्हणजे श्रावण महिना। तर त्याच्या स्वागतासाठीच आपण दीप अमावस्या करतो, दिव्यांची पूजा करतो। कारण की श्रावण महिन्यात खूप सारे सण असतात आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण आज पूजा करतोय ही। आणि प्रत्येक म्हणजे जे कणकेचे दिवे आहेत ते पेटून प्रत्येक दिव्याची ओवाळून दिव्यांना त्यांची पूजा करायची। आणि घरात लहान मुलं असेल तर लहान मुलाची देखील आजच्या दिवशी दिव्यांनी ह्या ओवाळणी केली जाते। तर छान अशी सुंदर माझी आजची पूजा झालेली आहे। दिवे पण बघा किती छान वाटत आहेत। घरातला प्रत्येक कोपरा उजळून निघाला आहे माझा आज प्रकाशाने। तर आज मस्तच वाटतं एकदम। तर सगळं आवरून आम्ही झोपायला गेलो रात्री आणि कोको त्याच्या जागेवर नव्हता, म्हणून बाहेर येऊन बघितलं तो कोको बघा इथे बसलेला, तो दिव्यांचं दर्शन घेत होता। याचाच अर्थ आपण जे घरामध्ये चांगलं करतो किंवा वाईट वागतो तसंच हे प्राणी किंवा लहान मुलं करतात, म्हणून आपण नेहमी चांगलं कर्मच करत राहायचं। तर हे सगळ्या गोष्टी बघून मला खूप छान वाटलं। आणि तुम्हा सर्वांना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटलाय, तर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। बाय बाय।